श्रीकृष्ण आता कर्मयोगाचा पुढचा गोड उलगडतात. एकाग्र बुद्धी आणि अनेक इच्छांनी भरलेली बुद्धी यातला फरक. व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदना बहुशाखा हे अनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. हे कुरुनंदना, या मार्गावर बुद्धी एकाग्र असते, पण ज्यांची बुद्धी स्थिर नाही त्यांची विचारधारा अनेक फाट्यांमध्ये विभागते. श्रीकृष्ण सांगतात, खरा योगी एकाग्र असतो, त्याची बुद्धी एका ध्येयाकडे स्थिर असते. यामिमां पुष्पितां वाच प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादर्ताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः. कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदाम क्रियाविशेष बहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति. जे अविवेकी आहेत ते वेदांच्या मोहक वचने बोलतात, स्वर्गप्राप्ती आणि भोगांच्या मागे धावत राहतात. त्यांची बुद्धी भोग आणि ऐश्वर्यात गुंतलेली असते. श्रीकृष्ण आता सावध करतात. भोग, ऐश्वर्य आणि स्वर्गाच्या मागे धावणं म्हणजे अस्थिर बुद्धीचं लक्षण. एकाग्रता हरवली की खऱ्या मुक्तीचा मार्ग हरवतो. पुढच्या भागात श्रीकृष्ण सांगतात, खरं ज्ञान कसं स्थिर मनाला मिळतं. फॉलो करा भगवद्गीता शॉर्ट्स. जय श्रीकृष्ण.